चला मॅन ऑफ द मॅच मिथिल. चला आमच्या मान्यवरांच्या चला कॅमेरा समोर ऑन आहे कॅमेरा बघ आपण पाहतो आपण स्क्रीनवर. चला आमच्या मान्यवरांच्या शिबासने एक ट्रॉफी दिली जाते. ब्लूटूथ आहे मध्ये चांदीची पुण्याकडून सुंदर एक बाप्पाची मध्ये त्या लक्ष्मीची मूर्ती आहे त्याचा अगदी मनस्वी आपण स्वीकार करायचा आहे. हॅलो. करंजा आणि कोटनाका गोलंदाज आहेत. एक मिनिट थांबा जरा जरा स्कोरर रेस्ट घेतोय. फार सुंदर स्पर्धा कैलासवासी हरेश धाकल्या तांडेल यांच्या स्मरणार्थ आयोजक आहेत सुशांत तांडेल. फार सुंदर स्पर्धा भरवलेली आहे आणि मॅटिंगवर अशा स्पर्धा मुंबईमध्ये होत असतात आणि जास्तीत जास्त मुलींचा संघ किंवा मुलींचे सामने जास्त असतात. हॅलो माणूस सर पहिल्यांदाच उरणमध्ये स्पर्धा मॅटिंगवर होतोय का याच्या अगोदर झाली कधी स्पर्धा? नाही नाही मला तर वाटते पहिल्यांदाच असेल मॅटिंगवर. येस. आणि खरोखर चांगली संकल्पना आहे सुशांत तांडेल यांची. पहिला चेंडू निर्धाव गोलंदाज आहेत. चेंडू स्टॉप होऊन आला आणि आनंद हे शून्यावर बाद झाले. 2 चेंडू खेळले त्यामधला पहिला चेंडू डॉट गेला आणि दुसरा चेंडू कव्हरच्या उंचावरून गेला आणि बाद झालेले आहेत. जयेश याने हा विकेट घेतलेला आहे. चांगला गोलंदाज आहे जयेश. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो आणि कोंडीमध्ये हा संघ नियमित नाईटला सराव करतो त्यामुळे हा संघ बलवान दिसत आहे. नियमित सराव आहे. राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू बॅटची कडा घेतली आहे. घरंगलत चेंडू शॉर्ट कव्हर येथे गेलेला आहे आणि हर्षल हा फलंदाजीसाठी आलेला आहे. तिन्ही चेंडू निर्धाव आणि 1 गडी बाद केलेला आहे. चांगली गोलंदाजी जयेश यांच्याकडून पाहायला मिळालं कारण का नियमित सराव हा त्यांचा गमक आहे. चेंडू आडव्या बॅटने मारलं. चांगलं क्षेत्ररक्षण. आडव्या बॅटने सरळ चेंडू मारला आणि 4 चेंडू निर्धाव टाकले आणि 1 गडी बाद केला. फार सुंदर गोलंदाजी. जयेश गोलंदाजी करतील. हर्षल यांना राऊंड विकेट. चेंडू स्क्वेअर कट केला. गचाल क्षेत्ररक्षण झालं आणि हा चौकार. हर्षल याने आपलं स्वतःचं खातं उघडलं. थोडे बॅकफुटला गेले मागे गेले स्क्वेअर कट केला आणि एक सुंदर चौकार हा गचाल क्षेत्ररक्षणामुळे मिळाला. आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 4. देवलवाडीच्या संघाने खातं उघडलेलं आहे आणि हर्षलने सुद्धा स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या झालेले 4. 0 गडी बाद. चेंडू आडव्या बॅट स्ट्रेट ड्राईव्ह मारलाय. झेल घेण्याचा प्रयत्न होता जयेश यांचा. त्यांच्या हाताला लागून हा चौकार. 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि धावसंख्या झालेली 8. चांगली गोलंदाजी जयेश यांनी केली होती परंतु शेवटच्या 2 चेंडूवर 2 चौकार आले आणि देवलवाडी संघाच्या धावसंख्या झालेल्या 8. 1 गडी बाद. आणि आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत परेश आणि स्कोरर म्हणून मनीष सरोदे बसलेले आहेत. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे आणि उत्तम गुणलेखक आहे परेश. राईट आर्म राऊंड विकेट. चांगला चेंडू. चांगला गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावला होता. एक उत्तम संघ आहे. नेहमी सराव आहे. कोंडीमध्ये नाईट्सला हा सराव करणारा हा संघ. चांगला चेंडू
पायावर आदळला. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी परेश यांच्याकडून. फलंदाज मयुरेश यांना 2 चेंडू मयुरेश हे डॉट गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी कोंडी संघाकडून परेश यांची. चेंडू चांगला प्रयत्न होता आणि हा चौकार गेला. ॲक्च्युली गॅब्रियलने हा चेंडू अडवायला पाहिजे होता, कारण गॅब्रियलच्या उजव्या बाजूला म्हणजे त्याच्या उजव्या हाताच्या बाजूला हा चेंडू होता, परंतु या क्षेत्ररक्षकाने डाव्या हाताने प्रयत्न केला. गॅब्रियल डिसोजाचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे 12. चेंडू बॅटची कडा घेतली आणि चांगले क्षेत्ररक्षण परेश यांच्याकडून. 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा दिलेल्या आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज त्रिफलाचित. आज आमचे डीजे मास्टर थोडे वाजवा, जरा झोप उडू द्या. हे जे गाणं आहे हे अजून 100-200 वर्ष झाले तरी गाण्याचा गोडवा कधीच कमी होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे देवेंद्र यांच्याकडून आणि हे षटक संपलेलं आहे. या षटकामध्ये फक्त धावा दिलेल्या आहेत 4. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 8 आणि दुसऱ्या षटकामध्ये दिल्या धावा 4. आणि डीजे मास्टर जरा षटक संपल्यानंतर थोडं गाणं ऐकवा, मराठी गाणी ऐकवा. वेसावकर पारू, वेसावकर मंडळी लावा. गाण्याचा आवाजच समजला नाही कुठला गाणं ऐकवला, फक्त ठॉक 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 आवाज येत होता बेसचा. राईट आर्म राऊंड गॅब्रियल. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने मारलाय. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे, फारच सुंदर क्षेत्ररक्षण. फुल टॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही फलंदाज हर्षल यांना. लॉलीपॉप चेंडू होता आणि त्या चेंडूचा फायदा घेता आला नाही. चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेवर समाधान मानलं. धावसंख्या झालेली आहे 13. गॅब्रियल डिसोजा गोलंदाजी करतील. राईट हॅम राऊंड विकेट. फलंदाज आहेत हर्षद यांना. धावसंख्या 13. 13 चेंडू 13 धावा झालेल्या आहेत. राईट हॅम राऊंड. चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे ओम. अंडरम बोलल्यानंतर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं पाहिजे आणि तुमच्याकडे तरुण मुलं असतील, तरुण खेळाडू असतील आणि नियमित जर सराव असेल तर असं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी गॅब्रियल यांच्याकडून. एक उत्तम गोलंदाज आहे. धावसंख्या फक्त 13 झालेली आहे देवलवाडी संघाची. राऊंड विकेट. चांगला फुटवर्क केला आणि लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या वरून एक सुंदर चौकार. श्रीकांत नारायण यांच्या आवाजातील एक सुमधुर गीत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला आणि धावबाद झालेले आहेत ते. सैम शेख यांच्याकडून 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद केले गॅब्रियलने तर त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉट ऑफ फिल्डिंग. आजच्या रात्रीमधलं सर्वात बेस्ट फिल्डिंग. खरोखरच या ओमने
अत्यंत दोन असे चेंडू अडवले काय ते शक्यच नव्हते अडवणे, परंतु फार सुंदर क्षेत्ररक्षण. गॅब्रियल राऊंड विकेट. चेंडू टॅप केलेला आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आणि धाव बाद. धाव उत्तम गायक होते त्यावेळेस श्रीकांत नारायण, शैला चिखले, विना बामणे आणि आवाजाचा बादशाह सुदेश भोसले आणि विजय खटीन यांचं आणि चिंचे यांचं हे काशीराम चिंचे यांच्या संगीतामध्ये एक सुमधुर गाणी त्यांनी तयार केली आणि ही गाणी आपल्याला अजरामर झालेली आहेत आणि ही गाणी तुम्हाला अजून कितीही वर्ष तुम्ही ऐकलीत, मांडवामध्ये ऐकलीत किंवा मांडवाला नाचताना सुद्धा ही गाणी आपल्याला आनंद देऊन जातात. आम्ही वेसावकर मंडळींचा हा कार्यक्रम पाहिला होता, ओरिजिनल वेसावकर मंडळी. आय थिंक आम्ही त्यावेळेस असेल 40 वर्षापूर्वीची गोष्ट सर. 40 वर्ष म्हणजे मी 20 वर्षाचा 22 वर्षाचा असेल. त्यावेळेस 40 फुटाचा स्टेज बनवला होता, 40 बाय 40चा स्टेज होता आणि त्यावेळेस ही पूर्ण सर्व मंडळी आली होती. शैला चिखले, विना बामणे, श्रीकांत नारायण आणि सुदेश भोसले, संतोष नाईक, ही सगळी मंडळी गायक मंडळी आली आहे आणि त्यावेळेस आम्हीच तो स्टेज बनवला होता. कारण वसंत साऊंड सर्व्हिसच्या वेळेस आम्ही तिथे काकांचा तो स्टेज आम्ही करायचो त्यावेळेस कोणताही कार्यक्रमाला आणि त्यावेळेस आम्ही त्यांना स्वतःहून जवळून पाहिलं होतं हे सर्व कलाकारांना आणि भेटलो होतो. धावसंख्या झालेली आहे फक्त 20 धावा झालेल्या आहे, म्हणजे 18 चेंडू 20 धावांची गरज. जर देऊलवाडी संघाने जर गोलंदाजी चांगली केली तर एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आहेत मयुरेश, गोलंदाजी करतील परेश. परेश एक उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. चेंडू फ्लिक केलेला आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला अनन्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं, निर्धाव चेंडू. खरोखरच जर चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण जर झालं तर एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मयुरेश गोलंदाजी करतील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतलेली आहे आणि एक धावेवर समाधान बांधलंय ते परेशाने. यानंतर होणारा सामना एकता कोटनाका आणि श्री साई करंजा दोन्ही संघाच्या कर्णधाराने त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघ जर उपलब्ध नसेल तर आयोजक जो निर्णय घेतील तो तुम्हाला मान्य करायला लागेल. चेंडू फारच सुंदर, बॅट आणि पायाच्या मधून चेंडू वीरेंद्रच्या बॅट आणि पायाच्या मधून गेला. देवेंद्र यांच्या फारच सुंदर गोलंदाजी, 3 चेंडू 1 धाव. फारच मयुरेशाने फार सुंदर गोलंदाजी केलेली आहे, चांगली ॲक्शन आहे. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता, खूपच बाहेर होता आणि वाईड दर्शवलेला आहे पंचाने. धावसंख्या झालेली आहे 2. 3 चेंडू 2 धावा. छोटंसं टार्गेट आहे परंतु चांगली गोलंदाजी मयुरेश यांच्याकडून. चेंडू चांगला चेंडू, निर्धाव चेंडू.
गाईडलाईन वाईड गाईडलाईनच्या कोपऱ्यावर हा चेंडू टाकला आणि सरळ निघून गेला. अशा तऱ्हेने हे चेंडू 4 चेंडू आणि 2च धावा मयुरेश याने दिलेल्या आहेत. फारच सुंदर गोलंदाजी मयुरेश यांच्याकडून. चांगलं तटवलंय. ओरपी चेंडूचा पुरेपूर फायदा देवेंद्र याने घेतला आणि हा फार सुंदर कव्हर ड्राईव्ह चौकार. धावसंख्या झालेली आहे 6. 14 धावांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळला आणि लेग बायच्या स्वरूपात पंच अमित म्हात्रे 1 धाव घेतलेली आहे. वेळेवर आला नाही तर त्यांना पेनल्टीला सामोरे जावे लागेल. मॅच संपायच्या अगोदर वाईडसाठी पंचांनी स्वतः रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया. फेअर डिलिव्हरी. सुबोध याने पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. चेंडू चांगला तटवलेला आहे. ओरपीच चेंडू आणि तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळाली. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह चौकार. धावसंख्या झालेली आहे 11 आणि 9 धावांची गरज. फारच सुंदर गाणं. मंत्रमुग्ध करून टाकलं डीजे मास्टरनी. सोबत गोलंदाजी करतील देवेंद्र यांनी 2 चौकार मारलेले आहेत. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच अमित म्हात्रे यांनी वाईट दर्शवलेला आहे. चांगली अंपायरिंग अमित म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळाली. कारण का अँडरमला अंपायरिंग करणं तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. चेंडू थोडासा टर्न झाला. बॅकफुटला गेले देवेंद्र. मारण्याचा प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 13 झालेली आहे आणि 7 धाव्यांची गरज. 8 चेंडू 7 धाव्यांची गरज. पुन्हा लेग स्टंपच्या खूपच बाहेर. धावसंख्या झाली आहे 3 चेंडू 3. धावसंख्या झालेली आहे चेंडू बॅटची खडा घेऊन गेला आणि आनंद यांच्या डेंगातून चौकार गेला. देवेंद्र यांचं नशीब होतं. संघाचं नशीब होतं. मॅच संपायच्या अगोदर कोर्ट नाका संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी येणं जरुरी आहे. कर्णधार कोर्ट नाका. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर.
वाईट दर्शवलेला आहे. आम्ही त्याने धावसंख्या झालेली आहे 18. फक्त 2 धाव्यांची गरज. ढकललेला आहे, शॉर्ट कव्हर येते आणि 1 धावेची गरज. फार सुंदर फलंदाजी देवेंद्र यांची. फॉरेस्ट मध्ये ते कामाला आहेत आणि वाईट दर्शवलेला आहे. अशा तऱ्हेने कोंडी कालभैरव कोंडी हा संघ विजयी झालेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर